Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसंदर्भातला मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी फिरवला. शिंदेचे मंत्री नाराज असल्याची चर्चा. मात्र निर्णय घेताना फडणवीसांनी विश्वासात न घेतल्यानं शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर, अशी सूत्रांची माहिती. तर दुसरीकडे रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ. फडणवीस आणि शिंदेंनी एकत्रच हा निर्णय घेतला, अशी ही माहिती. समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली होती. परिवहन मंत्र्यांनी मोठ बांधली म्हणून चालक मराठी शिकले. मराठी भाषा शिकण्याचं अभियान सरनाईकांनी सुरूच ठेवलंय. मराठी भाषेचा प्रसार इतर भाषिकांमध्ये होतो, याचं समाधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाष्य. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उद्यापासून जरांगेंचं उपोषण. मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या पार्श्वभूमीवरती जरांगे आक्रमक. जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्यांनी अंतरवालीमध्ये यावं, घरात झोपून राहू नका. जरांगेंचं मराठा समाजाला हे आवाहन. मुंबई मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासाने आंदोलन करण्याचाही दिला इशारा. सणासुदीच्या काळात मुंबईमध्ये येऊन आंदोलन न करण्याची जरांगेंना विनंती. जरांगेंच्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील. भाजपचे नेते प्रसाद लाड यांची या संदर्भात ही प्रतिक्रिया. तर चीनच्या सिचुआन या ठिकाणी आता भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल. भूकंपाचे जाणवले धक्के. नेपाळमध्ये पुन्हा अलर्ट जारी. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश. तिबेटमध्ये पुन्हा तलाव फुटल्याची देखील माहिती समोर. नेपाळमधील महापुरानंतर भीषण दृश्य समोर. बागेश्वरी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पुस्तकं बॅगा तशाच पडून संपूर्ण शाळेत चिखलाचं साम्राज्य. चिखलामध्ये पुस्तकं आणि वह्या पडल्याचं देखील विदारक दृश्य समोर. नेपाळच्या महाप्रलयामध्ये आतापर्यंत 469 जणांचा मृत्यू, तर 288 भारतीयांसह 1500 जण बेपत्ता. 13,000हून अधिक सुरक्षा रक्षक बचाव कार्यात. अन्न, पिण्याचं पाणी आणि मूलभूत सुविधांचा पुरवठा सुरू. पंतप्रधान बालेंद्र शाह यांची या संदर्भातली फेसबुक पोस्ट. तर नेपाळमध्ये मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची टीम दाखल. शिवसेनेच्या युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य. संकटग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मदत. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांसोबत समन्वय साधून मदतकार्य. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आरोपी ऋतुजा पाटीलनं प्रियकर गौरव पाटीलकडे प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल 5 लाख रुपये मागितले असल्याची माहिती. तर तपासादरम्यान पोलिसांचा दावा. मात्र आर्थिक अडचणींमुळे गौरवचा पैसे देण्यास नकार. ऋतुजाच्या वडिलांनी पैशांची सोय केली असं समोर. एमपीएससी पेपरफुटी तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचं पथक हे नंदुरबारमध्ये दाखल. तर तपासाला आता वेग आला. आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्याची शक्यता. आरोपींची कागदपत्र, मोबाईल याचा शोधही घेतला जाणार. पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस. तर वसतिगृहातील 600 विद्यार्थी देखील सामूहिक उपोषणाला बसणार. पेसा अंतर्गत 12,000 पदांची भरती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही सकारात्मक निर्णय घेतोय. विद्यार्थ्यांनी राजकारणाला बळी पडू नये. आंदोलन मागे घ्यावं. मंत्री अशोक उईके यांचं या विद्यार्थ्यांना आवाहन. नागपूरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये 5 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या नोकर भरतीसह विविध 29 मागण्या. वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश. आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून यावेळेस राहुल गांधींचं राजकीय करिअर सेट करण्याचा काँग्रेसचा डाव. भाजप नेते नवनाथ बन यांचा काँग्रेससह राहुल गांधींवर आरोप. साखरेचे दर क्विंटल मागे 1500 रुपयांनी घसरले. साखरेच्या कृत्रिम तेजीला एका आठवड्यामध्ये लगाम. दर 45 ते 55 रुपये प्रति किलो. येत्या काही दिवसांमध्ये दर आणखी घसरण्याचा अंदाज. मुंबईमध्ये दुधाच्या दरामध्ये 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ होणार. जनावरांच्या वाढत्या किमती आणि वाढत्या पशुखाद्याच्या दराचा फटका बसणार. दुधाचे दर प्रति लिटर 93 रुपयांवरून आता थेट 102 रुपयांवर जातील. तर मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची घेण्यात आली भेट. तर महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती भेट झाली अशी सूत्रांची माहिती. तावडेंकडून पालिकेचे जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी. सूत्रांची माहिती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावरती सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचं उद्घाटन होणार. भुजबळ, गिरीश महाजन यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विकास कामांचा आढावा देखील घेणार. शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोजणी प्रक्रिया 9 सप्टेंबरपासून करवीर तालुक्यातील तब्बल 19 गावांमध्ये जमीन मोजणी 14 गावांमध्ये जमीन मोजणी होणार. तर मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही चोपून काढू शेतकरी नेते राजू शेट्टींनी दिला इशारा. अजितदादांच्या अपघाताला 7 महिने पूर्ण. सुळेंची भावनिक पोस्ट. राखी पौर्णिमेला यावेळेस तू सोबत नाही ही जाणीव मला अस्वस्थ करते. ती भाषणं सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं यावर आजही विश्वास बसत नाही. सुळेंची ही भावनिक पोस्ट समोर. पुण्याच्या भोरमध्ये तरुणावर चाकूने वार करत निर्घुण हत्या करण्यात आली. पुणे सातारा महामार्गालगतच्या सारोळा गावातली घटना. हत्येचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. तर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणं सुरू. मुंबई विद्यापीठातील कॅन्टीनचा परवाना निलंबित. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ही कारवाई. अवैध परवाना आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यासह अस्वच्छता असल्याचं देखील समोर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.